कोंकण रेलवे को लेकर यात्रियों की समस्याएं अब संघर्ष में बदल चुकी है। इसी कड़ी में आज सिंधुदुर्ग रेलवे स्टेशन पर कोंकण रेलवे यात्री समन्वय एवं संघर्ष समिति की ओर से विरोध प्रदर्शन किया गया। इस प्रदर्शन में कई प्रमुख मांगों को भी उठाया गया। सिंधुदुर्ग में आज कोंकण रेलवे यात्री समन्वय एवं संघर्ष समिति की ओर से सिंधुदुर्ग रेलवे स्टेशन पर विरोध प्रदर्शन किया गया। इस प्रदर्शन में यात्रियों ने कोंकण रेलवे मार्ग की अनदेखी पर नाराजगी जताई। एक्सप्रेस ट्रेनों का सिंधुदुर्ग में ठहराव, ऑनलाइन टिकटों की कमी, गणपति उत्सव जैसे अवसर पर ट्रेनों की कमी और स्टेशनों पर बुनियादी यात्री सुविधाओं का अभाव जैसी मांगों को लेकर यह प्रदर्शन किया गया। समिति का कहना है कि ये समस्याएं लगातार बढ़ती जा रही है, लेकिन रेलवे प्रशासन से कोई ठोस जवाब नहीं मिल रहा। समिति ने मांगे जल्द पूरी नहीं होने पर तीव्र आंदोलन की चेतावनी दी है। नेमक्या मागण्या म्हणजे अशा आहेत की प्रमुख आमची मागणी म्हणजे सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल। ज्या 16 गाड्या अशा आहेत की त्या रत्नागिरीहून सुटल्या की डायरेक्ट मडगावला थांबतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही गाडी थांबत नाही। तर त्या गाड्यांसंदर्भात त्यांचं टायमिंग बघून आम्ही एक चार्ट त्यांना दिलाय की या गाड्यांपैकी 4-4 गाड्या जर प्रमुख स्टेशनवर थांबल्या तर या ठिकाणी परराज्यातून जी मुलं येतात किंवा जे इथं अधिकारी आहेत मोठमोठे त्यांना सगळ्यांना ती सुविधा मिळेल। त्याच्यानंतर जी काही इथनं ज्या मडुरा ते दादर गाडी झाली तर त्या इथल्या स्थानिक लोकांना नेहमी झाली तर त्यांना फायदा मिळेल, ती सुद्धा आम्ही एक प्रमुख मागणी केली आहे। दुसऱ्या म्हणजे विविध या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर शेड नाही किंवा जे निवारा आहेत ते जे मोडकळीस आलेल्या निवारा शेड आहेत त्या दुरुस्त करावे ही आमची मागणी आहे। आणि या ठिकाणी ज्या काही स्वच्छतेचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील किंवा PRS सिस्टीमचे प्रश्न असतील, ATM किंवा त्या ठिकाणी तात्काळ एक आर्थिक हे करण्याची सुविधा मिळावी, अशा विविध मागण्या आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्या मागण्या आमच्या मान्य काही प्रमाणात होतील असं वाटतंय। परंतु जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही निश्चितच पुढचं पाऊल उचलू, ते तीव्र आंदोलन होईल। ते कशा प्रकारचं होईल ते मी आता डिक्लेअर करत नाही, पण नक्कीच त्याची तीव्रता वाढत जाईल आणि मग प्रशासनाला नमतं हे घ्यावंच लागेल, एवढंच मी सांगू।